रामचंद्र पवार, तरडगाव पवारमाळा. मी शेतकरी आणि माझा ऊस 18/1/2026 स्वराज कारखाना उपाळ या कारखान्यात गेला. का ते ऊस तोडायलाच माझे 5,000 रुपये गेले, डोळे गेले. आणि का ड्रायव्हरनी म्हणजे ते ड्रायव्हरला 200 रुपये एंट्री असते, ते 200 रुपये दिले. पण अजून काय आम्हाला त्याचं बिल काही मिळालं. अहो नोंद करून घेत नाही साखरवाडी आणि ही शेरवीवाली. आणि ऊस कारखाना चालू नेऊन वेळेत ऊसच नेत नाही टायमाला. उगा माणसाला पिळ घालायला होती आणि घालती पुन्हा ती ट्रॅक्टरवाल्याला द्या पैसे, तोडणाराला द्या पैसे, अशी पिळवणूक करते. आपल्याला पैसे टायमिंग मध्ये मिळतात का ऊसाची बिलं? पैसे म्हणजे आम्हाला बी आता 1 जानेवारी पर्यंत 2 जानेवारी माझा ऊस गेलेला आहे. ऊस जायला 3,000 रुपये गेलं, अजून बिल झालं नाही म्हणजे कसलंच बिल आलं. दादा आपला ऊस कुठल्या कारखान्याला गेलाय? स्वराज गेला. माझं नाव ऋषिकेश रमेश मुळीकवाडीचं आहे मी. तर 1-2 ते महिन्यापूर्वी ऊस स्वराज कारखान्याला घालवला आहे, पण अजून त्याचं काही बिल जमा झालं नाही. म्हणजे अजून कुठं काय समस्या आहे नक्की काय समजत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाणी उपसा सिंचन वाढीव दर रद्द झालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो.